Hi everyone. Again, a very happy Women's Day to all the lovely ladies out there. मी डॉक्टर आसाबाई पागे, मी कार्डियक फिजिओथेरपिस्ट आहे आणि अलोहा टीम तर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मागच्या सेशनमध्ये आपण अवंती दामले स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट जे आपले आहेत आणि अपर्णा दीक्षित जे आपल्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत त्यांच्याशी संवाद साधला आणि आपण खूपच सुंदर विषयावर बोललो. मेराकी ह्या ग्रीक वर्ड जो आहे ज्याचा मॉम आणि डॉटर रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो, तर ते जे रिलेशनशिप आहे त्याची तो जो काही गोडवा आहे त्याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपण चर्चा केली त्याच्यावर आणि मलाही खूप छान वेगळ्या वेगळ्या गोष्टी कळल्या त्याच्यामधनं. सो आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर अश्विनी जोशी, शी इज अवर फिजिशियन डायबेटोलॉजिस्ट ऑफ अलोहा, आणि डॉक्टर माधवी बहुलीकर जे आपल्या गायनेकोलॉजिस्ट आहेत. तर अश्विनी मॅडम, एक मात्र आहे की बिईंग इन सच अ हायली डिमांडिंग आणि ड्रेनिंग प्रोफेशन, तुम्हाला स्वतःलाच एक मोठी टीनेज मुलगी आहे, त्यामुळे व्हॉट आर द चॅलेंजेस यू फील की ॲज अ मॉम तुम्ही तिला किती वेळ देऊ शकता, नाही देऊ शकत, हाऊ डू यू डील विथ द सिच्युएशन? राईट. खूप छान संकल्पना मेराकीची आहे आणि आज या माध्यमातून आपण छान विषयावरती बोलणार आहोत. अतिशय योग्य प्रश्न आहे की मी माझ्या मुलीला वेळ कसा देते किंवा प्लॅन कसं करते त्याचा. सगळ्यात आधी जेव्हा माझं हे प्रोफेशन आधीच होतं अर्थात आणि मग मला मुलगी झाली आणि तेव्हाच मी मनाशी खूणगाठ बांधली की दिवसातला थोडासा वेळ का होईना मी तिला नक्कीच देईन. आणि मग जेव्हा शाळेची मी निवड केली तेव्हा मी अशी शाळा निवडली की ज्याच्यामध्ये डे केअर स्कूलिंग आहे, की मी घराच्या बाहेर जेव्हा पडणार त्याच वेळेला ती शाळेत जायला बाहेर पडणार. मग तिथेच तिचा सगळा दिवस चांगला जाईल, अभ्यास होईल, खेळ होईल आणि मग ती घरी परत येईल. मग ती जेव्हा घरी येईल तेव्हा मी पण घरी पोहोचेन. सुरुवातीच्या दिवसांमध्ये जेव्हा ती लहान वर्गामध्ये होती तेव्हा मध्ये मध्ये मला घरी जावं लागायचं, तिच्यासाठी थोडा वेळ द्यायला लागायचा. तेव्हा माझी प्रॅक्टिस ही मी 2 हाफ्स मध्ये करायचे. सकाळचा एक भाग असायचा, दुपारी घरी जाऊ शकायचं आणि संध्याकाळी जायचे. पण आता तसं मात्र होत नाही. आता माझ्या मुलीचेही डिमांड्स वाढलेत, तिचंही रुटीन बऱ्यापैकी टाईट बसलंय आणि माझंही रुटीन टाईट बसलंय. अर्थात लॉकडाऊनच्या काळामध्ये ती अखंड वेळ घरी आणि मी अखंड वेळ डॉक्टर फिजिशियन असल्यामुळे कामामध्ये बुडलेली होते. कुठेतरी आमचं वेळ देणं फारसं नाही झालेलं. पण ह्या ह्याच्यामध्ये सकाळचा जो वेळ आहे उठल्यानंतरचा एक काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी आम्ही एकत्र करतो आणि त्याचबरोबर संध्याकाळी घरी गेल्यानंतर सध्या मी असं करते की आमच्याकडे पेट आहे तर मग त्या पेटला वॉकला घेऊन जाणे, तर मग दोघींनी एकत्र जायचं. किंवा मला चहा हवा असेल तर मी तिला सांगते की जरा चहा बनव, मग किचन मध्ये आम्ही थोडासा वेळ घालवतो. आणि पूर्वी कसा आईला बसून अभ्यास घ्यायला लागायचा, तसं आता मी अभ्यासाचं पुस्तक सुद्धा बघायला गेलेलं तिला आवडत नाही, विचारलेलं आवडत नाही, कारण शी इज अ इंडिपेंडेंट इमोशनली. येस. सो त्यामुळे म्हणजे शालेय अभ्यासा व्यतिरिक्त काही चर्चा असेल तर ती आई बरोबर असते. मग प्रोजेक्टला मदत हवी असेल तर ती मग मी तिला तो वेळ देते. त्याच्यातनं आम्ही खूप क्रिएटिव्ह गोष्टींबद्दल बोलतो आणि खूप सुंदर प्रोजेक्ट त्यातनं तयार होतात. आणि तिथे त्याच गप्पांमध्ये कुठेतरी तिचे काहीतरी माझ्याकडनं काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन तिच्याकडे जात असावी असं वाटतं तरी मला. आणि शॉपिंग हा आमचा एक वेळ छान घालवण्याचा एक हे मार्ग आहे. आणि महिन्यातले 2 रविवार आमचे ठरलेले आहेत की तिच्या ठरवलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही जाणार आणि शॉपिंग करणार, काहीतरी खाणार आणि येणार. आणि महिन्यातला 1 रविवार आमचा ठरलेला आहे की जो आम्ही रिसेंटली हा लॉकडाऊन जसा थोडासा रिलॅक्स झाला त्याच्यामध्ये विचार करून मी ते केलं की तिला घेऊन मी आणि तिच्या मैत्रिणींबरोबर आम्ही सिंहगडावर गेलो. आणि आजकाल झालंय काय की मुलं फार एकटी असतात, एक मूल आणि घरामध्ये राहतात, दे आर नॉट व्हेरी क्लोज टू नेचर. त्या विचाराने मी असं ठरवलं की चला ह्यांना आपण बाहेर काढूया. आणि 4 मुलींना माझ्या गाडीमध्ये घातलं आणि लिटरली त्यांना मी सिंहगडावरती घेऊन गेले. मग पहाटे 5:30 ला आम्ही तिथे पायथ्याशी पोहोचलो आणि चालत चालत कदम बढाय जाना डर असं म्हणत म्हणत आम्ही 1.5 तासामध्ये सिंहगड सर केला. पण त्याच्यानंतरचा बदल हा असा मला दिसतो की आता त्या 24 जणी मिळून ठरवतात की ह्या महिन्यात आपण कुठे जायचं.
हा So they have now started getting Correct. into Correct. planning one activity and really executing. आता त्यांनी मध्ये नाणेघाट म्हणून एक आहे, तिथे एक किल्ला ते बघायला गेले होते नाशिकच्या जवळ. सो आय थिंक अशा पद्धतीने सध्या मी तिला वेळ द्यायचा ठरवते. मे बी क्वालिटी टाइम, नॉट ऍक्च्युली क्वांटिटी, पण जो काही देते तो हा असा. हा पण म्हणजे बेसिकली छोट्या छोट्या ह्या गोष्टींमधनं से फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा शॉपिंग ही एक गोष्ट आहे की जी एकत्र करू शकतो. अशा ज्या ज्या गोष्टींमध्ये आपलं बॉन्डिंग होईल तिथे द्यायचा प्रयत्न करावा आईने. आणि काम तर आहेच, स्वतःचं रुटीन काम आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठे आपल्याला या गोष्टींसाठी वेळ काढता येईल ह्याच्याकडे नक्की लक्ष द्यावं. कारण कळत नकळत आपण मुलांचे रोल मॉडेल बनत असतो. आई जसं करते तसं मी करणार, असं एक एक झालेलं असतं इक्वेशन. सो खूप छान तुम्ही त्यांच्यामध्ये इन्कल्केट करताय की येस काय करायचं एकत्र, तर फिजिकल ऍक्टिव्हिटी करूया, सिंहगडावर जाऊया, कुठेतरी तो एक एनर्जी ती जी काय आहे ती चांगल्या इथे लावूया. सो हे जे रोल मॉडेल म्हणतो आपण, टीनेज मुलींना युजली असं वाटतं येस आईसारखं बनावं, तर काय म्हणाल त्याच्याबद्दल? हो, म्हणजे कुतूहल म्हणून नेहमी मुलांना घरी येणारे पाहुणे विचारत असतात की तुला आई आवडते का बाबा आवडते. तर खरं विचारशील असावरी तर मला हा प्रश्नच मुळे मुलांना विचारलेला आवडत नाही, कारण इट इज सो डिफिकल्ट फॉर देम टू चूज. फॉर देम आयदर ऑफ देम आर देअर रोल मॉडेल्स. बट मनात कुठेतरी आपल्याला हेही वाटत असतं तितकंच खरं आहे की चला आपल्या बाजूने कौल कदाचित जास्त लागतोय का, त्याच्यात एक कुठेतरी मजा असते. आणि मग माझ्या मुलीला एम आय एबल टू इम्प्रेस माय डॉटर असा जेव्हा येतो तर मग आपण क्लूज घेत जातो त्यांच्याकडनं की काय वाटतं आईविषयी वगैरे. तर आहे की हो कधीतरी पुढे जाऊन कदाचित डॉक्टर व्हायला आवडेल, किंवा आई जसा प्रोजेक्ट एखादा करते तसा मला करायला आवडेल, असं कुठेतरी तिच्या बोलण्यातून येत असतं. आणि ह्याच्यातनंच दिसतं की नकळत आपण त्यांचे रोल मॉडेल नक्कीच बनवत चाललोय. मला नेहमी असं वाटतं की आय एम व्हेरी लकी टू हॅव अ डॉटर, कारण देर इज नो अदर ज्वेल दॅन बिंग अ वुमन, असं माझं मत आहे. न स्त्री रत्न समम रत्नम. त्याच्यामुळे आय एम व्हेरी प्राऊड टू हॅव अ डॉटर. आणि तिला रेस करताना जसं आम्ही लहानाचे मोठे झालो तेव्हा आपण आपल्या पालकांकडे बघून मोठे झालो, आणि कुठेतरी माझंही रोल मॉडेल माझी आईच. आई ही एक संस्था असते असं माझं मत आहे. युअर होम, युअर मदर इज अ युनिव्हर्सिटी, आणि यू शुड ट्रीट इट ॲज सच. हे लहान वयात नाही कळत, हे मोठं झाल्यावर कळतं. म्हणजे आता मला कळतं की माझी आई वयाच्या 68-70व्या वर्षी पण नॉनस्टॉप काम करू शकते, कुठलंही काम परफेक्टली करू शकते, सगळ्या लोकांना सांभाळून पुढे जाऊ शकते, मल्टीटास्किंग करू शकते. ती जॉब पण करत होती, ती सगळं सांभाळत होती, ती आम्हालाही सांभाळत होती. त्याच्यामुळे आणि तेव्हाची परिस्थिती काय आत्ताच्या सुबत्ते एवढी सुबत्ता त्या काळामध्ये नव्हती, किंवा मॉडर्नायझेशन टेक्नॉलॉजी नव्हती, आणि तरी सुद्धा त्यांना हे जमत होतं. किंवा अजूनही ती तेवढ्याच उत्साहाने करते, आणि संध्याकाळी रात्री कधीही फोन केला किंवा तिच्या घरी गेलं तर तेवढ्याच आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने उत्साहाने आपलं स्वागत करते. आणि फक्त आपलंच नाही तर येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं. तर ही ऊर्जा जर का तिच्यामध्ये आहे तर ती माझी रोल मॉडेल आहे. तर मी ते तिचा निदान आईच्यातले आपल्याकडे 20-25% तरी गुण असावेत, आणि त्यातले मग आपल्या पुढच्या जनरेशनकडे नक्कीच जावे असं मला वाटतं. किती छान, मस्त, खूपच छान सांगितलं अश्विनी मॅडम की येस आपण कळत नकळत रोल मॉडेल बनत असतो, आणि म्हणूनच आपल्यावरती जबाबदारी आहे की आपण कसे वागतोय, आपण कसे बिहेव करतोय, हे आपण आपल्या मुलीला कळत नकळत तिच्या मनात एक गेलेलं असतं की आई असं वागती, आई असं बोलली, आई अशी वागली, आईने आज एक्सरसाइज केला, आई खूप ऍक्टिव्ह आहे, आई आज खूप लेझी आहे. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात, आणि आय थिंक दॅट क्रिएट्स अ बॉन्ड बिटवीन देम, आणि त्याच्यामुळेच तो पुढे हळूहळू नर्चर होत, तो मच्युअर होतो बॉन्ड. सो जेव्हा आपण म्हणतो की हे नातं असं आहे, मागच्या सेशनमध्ये ॲक्च्युली अपर्णा मॅडमने खूप छान सांगितलं की मैत्रीचं नातं देऊच नाही, आई ही आईच असते, तिला मैत्रीण म्हणून करायला गेलात तर ते खूप कॅज्युअल होऊन जातं. सो यू हॅव टू रिअली स्ट्राईक अ बॅलन्स की
तुम्ही मैत्रीण पण आहात, पण ऍट द सेम टाइम तुम्ही डिसिप्लिन पण घालताय. सो हे जे काही बॅलन्स आहे, तर ह्याच्यामध्ये अजून एक डेलिकेट विषय असा निघतो की व्हॉट इज द राईट एज, माधुरी मॅडम, की व्हॉट इज द राईट एज यू थिंक वेअर अ मॉम शुड टेक हर डॉटर टू अ गायनेकोलॉजिस्ट? सो आजकाल बरेचदा आपण बघतोय की मुलींचे पिरियड्स बऱ्यापैकी लवकर चालू होतात. हो, हो. 10 वर्ष, 9, हो, 10, अगदीच. 11 अशा ह्याच्यामध्ये. करेक्ट. तर डेफिनेटली आधीपासून आईनी मुलीला काहीतरी सांगितलेलं असावं असं आपण अज्युम करतो की शाळेमध्ये आय थिंक 12 वर्षानंतर मे बी 11-12 वर्षानंतर करिक्युलम मध्ये शिकवतात. पण जर पिरियड एवढ्या लवकर चालू होणार असेल तर आईनी आधीपासून काहीतरी मुलीला अंदाज द्यायला पाहिजे किंवा एक्सप्लेन करायला पाहिजे. सो जर त्या आईला किंवा त्या घरातल्या फिमेल मेंबर्सना व्यवस्थित एक्सप्लेन करायला नाही जमणार आहे किंवा त्यांना एक क्लिअर आयडिया नाहीये की मुलीला कसं शिकवायचं किंवा सांगायचं अबाउट द मेन्स्ट्रुअल पिरियड, मग नक्की गायनेकोलॉजिस्टला व्हिजिट करणं वुड बी हेल्पफुल फॉर बोथ ऑफ देम. कारण आपण आईला पण बऱ्याच टिप्स देऊ शकतो की मुलीला कसं मॅनेज करायचं आणि मुलीला एका म्हणजे त्या वयामध्ये तिला कळेल एवढं आपण सांगू शकतो आणि ते बरोबर गोष्ट सांगितली जाईल. कारण मेन्स्ट्रुअल पिरियड बद्दल इतके मिथ्स आणि फिअर्स असतात सोसायटीमध्ये की नॉन मेडिको आईला पण तेच माहिती असतं, त्यामुळे तेच पुढे पुढे जात. सो आय वुड डेफिनेटली से की जेव्हा पिरियड चालू होतील किंवा जस्ट बिफोर दॅट एकदा जर तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला क्लिअरली सांगता येत नाही तुमच्या मुलीला तर मग एकदा व्हिजिट करावं जस्ट टू गेट द आयडिया की काय असणार आहे पुढे. करेक्ट, पॉइंट टू बी नोटेड. सेकंड ऑफकोर्स की जर पाळी नीट येत नसेल मुलीला किंवा तिला काही प्रॉब्लेम्स येत असतील त्याच्याबद्दल तर डेफिनेटली तुम्ही यालच. बट सेकंड थिंग वुड डेफिनेटली बी मे बी कॉलेजमध्ये जायच्या आधी किंवा अराउंड 15, 16, 17 एकदा गायनेकोलॉजिस्ट कडे व्हिजिट करून काही त्यांना पुढे माहिती हवी आहे का. बरेचदा आजकाल आपण बघतो की कॉलेज गोईंग मुली सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात, त्याच्यामुळे बिफोर फर्स्ट सेक्शुअल ऍक्टिव्हिटी किंवा असं एकदा जर मुलगी आणि आई एकत्र, ऑफकोर्स दिस इज व्हेरी फॉरवर्ड थिंकिंग आजकाल पण असतात लाईक तुम्हाला मुली आहेत, यू वुड वॉन्ट टू म्हणजे दो यू डोंट वॉन्ट टू थिंक अबाउट इट पण you would want protection rather than anything. So come to the gynecologist and talk about contraception, what is safe, what is not safe, and then at least she will be informed rather than facing problems later on. YouTube आणि सगळ्या ह्याच्यावर इतकी रेडिली इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. सो वाय नॉट टेक युअर डॉटर टू अ पर्सन हू इज एक्सपर्ट इन दॅट फील्ड आणि एका डॉक्टर कडनं ते सगळी इन्फॉर्मेशन जी आहे, राईट लेफ्ट वॉट एव्हर, राईट रॉंग, जी इन्फॉर्मेशन आहे ती तरी त्या मुलीला व्यवस्थित, कधी कधी आई ह्या गोष्टी सांगू शकत नाही, त्या डॉक्टरनी सांगितलं तर त्या नीट पटतात माझ्या मते आणि त्याचं नीट प्रॉपर एज्युकेशन तरी मिळतं मुलीला. सो जेव्हा डॉक्टर माधुरी तुम्ही म्हणतात की पिरियड्स इरेग्युलर झाले किंवा असं, तर पीसीओडी हा पण एक मोठा विषय आहे सध्या आणि आय थिंक मोस्ट ऑफ द गर्ल्स नाव इज नो की पीसीओडी हे कॉलेज गोईंग गर्ल्स आणि टीनेज गर्ल्स मध्ये दिसून येतं. तर आईने अशा कुठली लक्षणं मुलीमध्ये बघितल्यावरती लवकर पिकअप केली तर त्याचं क्विक डायग्नोसिस ट्रीटमेंट होईल, तर त्याबद्दल काय सांगणार? सो पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज किंवा सिंड्रोम. सो बरेचदा आता सगळ्यांना माहिती असतं की पॉलिसिस्टिक ओव्हरीज म्हणजे सोनोग्राफीमध्ये दिसतात ओव्हरीज मध्ये सिस्ट आहेत, पण जे त्याचे ऍक्च्युअल साईन्स आहेत टू पिक इट अप इफ युअर डॉटर इज गोइंग टू बी डेव्हलपिंग पीसीओडी, तर दोज वुड बी की जर तिला व्यवस्थित पाळी रेग्युलरली येत नाहीये, पाळी जस्ट चालू झाल्यानंतर इमिजिएटली पहिला 1 वर्ष थोडंसं इरेग्युलर असतंच, सो तो काळ नाही पकडला तर 1 वर्ष झाल्यानंतर पहिले 2-3 वर्ष जर 45 डेजहून जास्त म्हणजे 45 दिवसाहून जास्त लांबत असेल पाळी किंवा आफ्टर दॅट आफ्टर 3 or 4 years ऑफ मेनार जर 35 दिवसाहून जास्त लांबत असेल पाळी, सो इन शॉर्ट की तुम्हाला वर्षातून मे बी 4 किंवा 5च पाळ्या येत आहेत, तर दॅट इज वन डेफिनेट साईन वेअर यू शुड बी विजिटिंग द गायनेकोलॉजिस्ट. सेकंड इज जर
चेहऱ्यावरती, पोटावरती, पाठीवरती जास्त केस आहेत नॉर्मल, म्हणजे Okay. हेअर ग्रोथ जास्त Hair growth. वेळा अपर लिप आणि चेन करावं लागतंय वॅक्सिंग किंवा मुलीला, हा हा. आणि खूप जास्त पिंपल्स येत आहेत. हम्म. दॅट इज द सेकंड साईन. थोडेफार पिंपल्स सगळ्यांना येतात टीनेज मध्ये, Right, पण hormones. सिव्हिअर खूप झालं. ऍक्ने. अँड थर्ड वुड बी वजन जास्तच वाढत चाललंय, आणि ऑफकोर्स द लास्ट सोनोग्राफी मध्ये जर दिसलं तर ओके. की ओव्हरीमध्ये सिस्ट आहे. सो या गोष्टी जर दिसायला लागल्या तर अर्लियर यू कम टू द गायनेकोलॉजिस्ट द बेटर, किंवा राईट. मीट सम डॉक्टर टू Right. ट्रीट दॅट. पण बरेचदा असंही होत असेल ना की एखादी मुलगी आली आहे, तिला पिरियड्स जस्ट सुरू झाले आणि आईला सुद्धा मेनोपॉझल किंवा प्री मेनोपॉझल फेज चालू आहे, तर अशा दोघी जणी तुमच्याकडे येत आहेत, तर ते रिलेशनशिप अगेन हॅम्पर होतं बरेचदा. हिचे पण हॉर्मोनल चेंजेस, हिचे पण हॉर्मोनल चेंजेस. सो हाऊ डू यू काउन्सिल सच म्हणजे मॉम डॉटर? सो ऑफकोर्स मेनोपॉज हा खूप अवघड विषय असतो. सगळ्यांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल भीती असते की आता मी मेनोपॉज मध्ये चालली आहे का असं. आणि त्याचबरोबर मुलीचे इफ शी इज इन हर टीनेज किंवा जस्ट आत्ता चालू झाले पाळी, मग तिचे वेगळे प्रॉब्लेम्स, तिचेच आपण सांभाळायचे का स्वतःचे सांभाळायचे असं. तर मेनोपॉज डेफिनेशन वाईज असं म्हणतो की पाळी 1 वर्ष पूर्ण नाही आली तर त्याच्यानंतर आपण म्हणतो की मेनोपॉज हॅज बीन अटेन्ड. तर त्याच्या आधी 2-3 वर्षापासून चेंजेस चालू होतात, अँड दॅट इज दॅट इस्ट्रोजन हॉर्मोन जे असतं ते हळूहळू कमी व्हायला लागतं, अँड फायनली ओव्हरी स्टॉप्स प्रोड्युसिंग इस्ट्रोजन, आणि मग आपण म्हणतो मेनोपॉज हॅज बीन रीच्ड. सो हे जे एवढं महत्वाचं फिमेल हॉर्मोन आहे त्याचं लेवल ड्रॉप व्हायला लागलं की काय काय होतं तर आपल्याला माहिती आहे, म्हणजे हॉट फ्लशेस, मूड स्विंग्स येणं, झोप नाही लागत आहे, मेमरी लॉस, म्हणजे जे नॉर्मल गोष्टी आपल्याला आठवण्याचे होतात किंवा कॉन्सन्ट्रेशन नाही होत. ऑफकोर्स त्याच्याबरोबर वजायनल ड्रायनेस आणि डिक्रीज लिबिडो, अशा सगळ्या गोष्टी होत असताना आय थिंक इट इज इम्पॉर्टंट की मुलींनी आईला थोडंसं मध्ये समजून घ्यायला पाहिजे आणि सांभाळायला पाहिजे. दिस इज हर टाइम टू बी सपोर्टिव्ह ऑफ द मदर, कारण इट इज ऑलवेज अबाउट सेल्फ इमेज. म्हणजे या टाइम मध्ये बरेचदा आईचं सेल्फ एस्टीम किंवा इमेज खूप कमी लो झालेलं असतं. सो इफ द मदर डॉटर कॅन टुगेदर बॉन्ड अँड मेक समथिंग पॉझिटिव्ह आउट ऑफ इट, इज डेफिनेटली गुड आयडिया. राईट. आणि जेव्हा आपण हे सगळं म्हणतो डॉक्टर अश्विनी, तेव्हा वुड यू रेकमेंड की ह्या टीनेज मुलींनी की काही प्रिव्हेंटिव्ह स्क्रीनिंग टेस्ट कराव्यात, किंवा हल्ली तुम्ही पण खूप प्री डायबेटिक किंवा डायबिटीज ह्या विषयावर म्हणजे ह्या पेशंट्सशी खूप डील करत असता, आणि तुम्ही पण आय एम शुअर खूप बघताय हल्ली की डायबिटीज हा खूप लवकर येतोय, तर काही स्क्रीनिंग टेस्ट किंवा अशा काही रेकमेंड कराल का की त्या प्रिव्हेंटेटिव्हली ऍटलीस्ट आईने करून घ्याव्या मुलीकडनं? आता सध्या तर मी बऱ्याचदा 3 पिढ्या चेक करते एकाच फॅमिलीतल्या. म्हणजे आजी आजोबा पण माझ्याकडे येत असतात, नंतर त्यांचे एक 50 मधले त्यांची मुलंही येत असतात, आणि त्यांचे टीन्स मधली मुलंही त्यांना घेऊन येतात, कधी कधी आजी बरोबर येतात. असं 3 पिढ्या येतात आता क्लिनिक्स मध्ये. आणि आता खूप वरचेवर असं दिसतंय की ही जी जनरेशन आहे which has not a sedentary lifestyle, they are a lethargic lifestyle, lethargic people. आणि त्यांच्यामध्ये खूप मला असे छान गुटगुटीत सगळे दिसतात, म्हणजे मुलं असतील, मुली असतील, सहज 85 किलोच्या पुढे त्यांचं वजन असतं, मुलीचं वजन सहज 65 किलोच्या पुढे असतं इन देअर टीन्स. अँड आय स्टील रिमेंबर अशी एखादीच मुलगी असायची जेव्हा मी शाळेत शिकत होते. हो ना, कारण आम्ही तेव्हा सायकलवरनं जायचो, मैदानी खेळ भरपूर खेळायचो, आमच्याकडे छोटाच डबा असायचा, 1-2 पोळी आणि भाजी, आणि मग रात्रीच घरी आल्यावर जेवायचं. सो आता तसं नाहीये, आता काळ बदललाय, इतका बदललाय की बिचारे हे सगळ्यांमध्ये, जसं माधवी मॅडमनी सांगितलं की त्यांच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस होऊन दे आर फेसिंग पीसीओडी. नाव पीसीओडीची जी काही टीन्स मध्ये माझ्याकडे येतात, त्यांच्याकडे जसं गायनेकोलॉजिस्टकडे पाळीचे प्रॉब्लेम्स म्हणून जेव्हा ते जातात, तर माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पीसीओ आम्ही डायग्नोज करतो किंवा त्यांना हेअर ग्रोथ असते किंवा सूज येत असते म्हणून मग ते फिजिशियनकडे येतात. पाळी पुढे जाते म्हणून ह्या प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे नाही येत.
हा माझ्याकडे एक वेगळा मला ते प्रश्न identity लिहायचा. करत नाही. राईट, मग मी इन्व्हेस्टिगेट जेव्हा करते की अरे हे पीसीओ आहे, मग त्याच्या जोडीला काय असतं, तर त्याच्या जोडीला फक्त पाळीचा प्रॉब्लेम नसून त्यांच्यामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स तयार होताना दिसतो. आणि इनव्हेरिएबली म्हणजे 10 पैकी 9 मुलींमध्ये फॅमिली हिस्ट्री डायबिटीसची स्ट्रॉंग असते. आयदर आईला किंवा वडिलांना किंवा दोघांनाही त्यांच्यामध्ये डायबिटीसची हिस्ट्री असते. मग ह्या पर्टिक्युलर मुलींमध्ये आम्ही एक स्पेशल टेस्ट करतो. रिकमेंड करते मी की त्यांनी एक OGTT नावाची टेस्ट करावी, की त्यांचा मी फास्टिंग ग्लुकोज, फास्टिंग इन्शुलिन चेक करीन. मग त्यांना ग्लुकोजने मी प्यायला देते, चॅलेंज देईन ग्लुकोजने, आणि मग काही टप्प्याटप्प्याने त्यांचं पुन्हा ग्लुकोज आणि इन्शुलिनची रक्तातली पातळी चेक करतो. आणि मग काही निकष मांडतो. हे सगळे जेव्हा रिपोर्ट्स येतात आणि मग आम्ही ठरवतो की अच्छा यांना इन्शुलिन रेझिस्टन्स झालाय याचा. सो पीसीओचा मूळ हे कुठेतरी जी लिथार्जी आपल्या जनरेशन मध्ये निर्माण झाली आहे, कुठेतरी जडत्व, स्थूलता निर्माण झाली आहे, त्याच्यातनं निर्माण होणारा हा प्रॉब्लेम आहे. त्याचा पाळीमधला बदल हे त्याचं एक अंश अंग आहे. त्याचा उरलेले भरपूर मेडिकल इश्यूज त्याच्यामध्ये बघायला मिळतात आणि दुर्दैवाने हे वाढताना दिसतं. त्याच्यामुळे ती एक तपासणी मी सांगते असं बरे करायला. दुसरं, बऱ्याचदा ह्या मुलींमध्ये थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतात. सो थायरॉइड इज अ बिग चॅलेंज. आणि जेव्हा ते प्युबर्टी फेज मध्ये किंवा पौगंडावस्था ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा एंटर करत असतात, तेव्हा थायरॉइड हॉर्मोनची पातळी बऱ्याचदा कमी होते. हायपोथायरॉइडिझम हे बऱ्याचदा पाहायला मिळतं. त्यामुळे ती एक तपासणी सांगितली जाते. सो ह्या 2 गोष्टींकडे पालकांनी जागरूकतेने लक्ष ठेवावं आणि काही त्यांना वाटलं वेगळं तर डेफिनेटली डॉक्टरची मदत घ्यावी. ओके. सो बेसिकली थायरॉइड आणि OGTT ह्या 2 गोष्टी नक्की लक्षात ठेवून आईंनी प्रिव्हेंटेटिव्हली जमल्यास, ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे घरी, त्यांनी तर नक्की ही 1-2 टेस्ट करून घ्याव्यात, जेणेकरून आपल्याला वेळेवरच सगळ्या गोष्टी कळतील आणि वेळेवरच त्याचं ट्रीटमेंट सुरू होईल. सो आपण जेव्हा ह्या टीनेज मुलींचं म्हणतोय, त्याचबरोबर आपल्याला प्री मेनोपॉझल जे म्हणतो डॉक्टर माधवी, त्यांनाही काही स्क्रीनिंग टेस्ट अशा त्याच्याबद्दल काही माहिती द्याल का, की ज्यांना माहिती असल्या पाहिजेत की मला ह्या टेस्ट करणं गरजेचं आहे. बऱ्याचशा लेडीजना माहितीच नसतं की मला हे करायला हवं. सो डेफिनेटली 40-45 नंतर काही टेस्ट आहेत ज्या खूप महत्वाच्या आहेत, कारण दिस इज द टाइम वेन डिझीजेस माइट हॅव स्टार्टेड कमिंग अप. त्याच्यामुळे तुम्ही लवकर पकडल्याने डेफिनेटली बऱ्याच गोष्टी प्रिव्हेंट करू शकतो. तर बाहेरच्या देशामध्ये रुटीनली लोकांना बोलवून ते टेस्ट केले जातात, अजिबात माहिती नाही. तर त्याच्याबद्दल थोड्या गोष्टी सांगते. एक पार्ट त्याच्यातला हेल्थ स्क्रीनिंग आहे. त्याच्यामध्ये ऑफकोर्स तुमचं ब्लड प्रेशर काय आहे, तुमचं शुगर चेक करायला पाहिजे, आणि थायरॉइड जसं म्हणजे सेम जसं लहान मुली म्हणजे टीन एज मध्ये करायला पाहिजे तसंच. त्याच्याबरोबर कॅन्सर स्क्रीनिंग हा एक मोठा विषय येतो, कारण आजकाल कॅन्सर एवढा वाढतोय इंडियामध्ये. जे फ्यू इयर्स बॅक कॅन्सर वॉज नॉट इन वन ऑफ द लिडिंग कॉजेस ऑफ डेथ, पण आता कॅन्सर बराच वाढला आणि तो लवकर यायला लागला. असं नाही की कॅन्सर इज अ प्रॉब्लेम 60 किंवा 70, तो 40 ते 50च्या मध्ये चालू होतो. त्याच्यामुळे तो पिकअप केला पाहिजे. सो जे स्त्रियांचे कॅन्सर आहेत, म्हणजे सर्वायकल कॅन्सर, म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाची एक तपासणी करतो, विच इज कॉल्ड पॅप्समियर. ती केली पाहिजे रुटीनली. सेकंड म्हणजे सोनोग्राफीमध्ये आपल्याला गर्भाशय आणि ओव्हरीज म्हणजे अंडाशय दिसतात. सो दॅट इज अ बेसिक टेस्ट जे कुठेही होऊ शकते. आणि ब्रेस्ट कॅन्सर हा सध्या लिडिंग कॉज ऑफ कॅन्सर इन वुमेन आहे, विच हॅज सडनली इन्क्रीज इन इंडिया. त्याच्यामुळे मॅमोग्राफी किंवा ॲटलीस्ट ब्रेस्ट एक्झामिनेशन हे केलं पाहिजे. सो या गोष्टी तरी मिनिमम बेसिक पाहिजे असं वाटतं. अजून काही तुम्हाला ऍड करायचं? मला इथे सुचवावं असं वाटतं डॉक्टर माधवी, की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन किंवा सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन म्हणूया, त्याचा कुठेतरी आपल्या ओव्हरऑल पॉप्युलेशन मध्ये फार जागरूकता नाहीये. आणि तुम्ही स्वतःही तपासणी करू शकता आणि ती तुम्ही तुमच्या गायनेकॉलॉजिस्ट कडे जाऊन नक्की शिकलं पाहिजे. सो त्याचा एक कधीतरी एक वेगळ्या चर्चासत्र ठेवू शकतो आपण, की जेव्हा ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन विषयी खूप जास्त माहिती देईल.
द्यावी. प्रत्येक ह्या एज ग्रुप मधली बाई जेव्हा येते आमच्याकडे तेव्हा एक तिच्या हातात पान तरी देतो आम्ही की ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन कसं करायचं. हो ना. मॅमोग्राफी नाही तर ऍटलीस्ट दिस इज हॅज बीन शोन की इट इज इक्वली Equally इफेक्टिव्ह टू पिक अप कॅन्सर. राईट. राईट राईट राईट. सो जेव्हा आपण टीनेज मुली आणि त्यांचे प्रॉब्लेम ह्याविषयी बोलतोय त्याविषयी खूप सिरियस थोडंसं त्याला वळण द्यावं असं वाटतं, पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे काढणं की बऱ्याचशा टीनेज मुली हल्ली स्मोक करायला लागल्या. सो स्मोकिंग इट इज देअर लाईफस्टाईल, म्हणजे इट्स द पार्ट ऑफ देअर लाईफ. करायचंच म्हणजे त्यात काही वेगळं त्यांना वाटतच नाही. Maybe they are not educated about the ill effects or they just are into the stigma की peer pressures म्हणा whatever. सो त्याचं मला दोघांकडनं थोडीशी आपल्या प्रेक्षकांना माहिती द्यावीशी वाटते की डॉक्टर अश्विनी, जेव्हा आपण म्हणतो की स्मोकिंग मुली करतायत तर त्याचं मेडिकल बॅकग्राऊंड म्हणजे त्याचा होणारे इफेक्ट्स मुलींवर ते काय असतात. आणि सो स्मोकिंग हे मी जेव्हा लहान होते किंवा आपण सगळेच तेव्हा फक्त पुरुष करायचे आणि तेव्हा ती स्टाईल आणि ते असं असायचं. पण आता समजा रात्री उशिरा बाहेर पडलं घराच्या पुण्यामध्ये सुद्धा तर गल्लोगल्ली मुली स्मोकिंग करताना दिसतात. इट इज बिकॉज ऑफ पिअर प्रेशर. आय ॲब्सोल्युटली अग्री विथ यू. or it is because of some fashion. There is absolutely no need to smoke. Exactly. म्हणजे स्मोकिंग हे केवळ फुलीच म्हणजे त्याच्यावर नाहीच केलं पाहिजे. कारण का तर एक तर ती जी मुलगी तरुणी जी आहे तिला ती आत्ता सवय लागली, त्याचं ऍडिक्शन झालं तर त्याचे लॉंग लास्टिंग इफेक्ट्स ऑन लंग्स, आपले फुफ्फुसांचा लिटरली फुफ्फुसांना सूज येणं, त्या स्मोकमुळे होणारी परमनंट इजा आणि त्यातून उद्भवणारा खोकला ज्याला आपण ब्रॉन्कायटिस म्हणतो, आणि हा ब्रॉन्कायटिसचं रूपांतर गंभीर होऊन फुफ्फुस बाद होतात. आणि हे जे आजार आपण जे बीडी स्मोक करणारे आहेत किंवा सिगरेट स्मोक करणारे जेंट्स आहेत त्यांच्यामध्ये हे बघतो, ते स्त्रियांमध्येही बघायला मिळतात. दे हॅव बीन स्मोकिंग सो ऑफन. ह्याच्या जोडीला स्मोकिंगमुळे बीपी वाढणं किंवा स्मोकिंगमुळे स्लीप सायकल डिस्टर्बन्सेस, आणि स्मोकिंग इट हॅज एन इम्पॅक्ट इव्हन ऑन हॉर्मोन्स. आय थिंक डॉक्टर माधवी विल टच ऑन दॅट. बट मेडिकली स्मोकिंग इज नॉट अलाउड ॲट ऑल. आणि त्याच्या आय थिंक जसं तुम्ही डॉक्टर माधवी पण सांगतील की इनफर्टिलिटी. येस. तर स्मोकिंग ॲज शी सेड इज गोइंग टू अफेक्ट एव्हरीथिंग इन युअर लाईफ. आणि जर यंग एज मध्ये तुम्ही स्मोकिंग चालू केलं आणि यू आर ॲडिक्टेड टू इट, देन इट विल अफेक्ट डेफिनेटली फर्टिलिटी. मेल अँड फिमेल दोन्ही स्मोकिंगमुळे डायरेक्टली त्याच्यावरती परिणाम होतो. आणि सेकंड म्हणजे प्रेग्नेंट झाल्यावरती तुम्हाला ऑफकोर्स यू हॅव टू स्टॉप स्मोकिंग बिकॉज एव्हरीबडी नोज दॅट स्मोकिंग इज हार्मफुल फॉर द फिटस. सो नक्की ते स्मोकिंग तर स्टॉप करतात, पण त्यांना ती सवय लागल्यामुळे इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू गो थ्रू 9 months विदाउट स्मोकिंग. आणि मग निकोटीन गम हे ते असं करायला लागतं त्यांना. सो लहानपणापासूनच ऍडिक्शन लागल्यामुळे तो प्रॉब्लेम येतो आणि इट इज गोइंग टू अफेक्ट फर्टिलिटी. मग प्रेग्नन्सीमध्ये जर स्मोकिंग कंटिन्यू केलं तर बाळामध्ये त्याचे ऑफकोर्स दुष्परिणाम होतात. बाळाची वाढ नीट होत नाही, लवकर डिलिव्हरी होणं किंवा छोटा बेबी असणं अशा गोष्टी होऊ शकतात. अँड देन लेटर ऑन इन लाईफ अगेन इट इज लिंक्ड विथ कॅन्सर. सो कंटिन्यूड स्मोकिंग इज अ रिस्क फॅक्टर इन ऑल ऍस्पेक्ट्स. राईट राईट. सो खूप छान. आय थिंक आपण बऱ्याचशा गोष्टींना टच बेस करायचा प्रयत्न केला आज, पण तरी सुद्धा जाता जाता आय वॉन्ट डॉक्टर अश्विनी, what would you suggest or what is your tips about raising smart and confident girls? जर मगाशी जे मी वाक्य बोलले ते मी परत बोलीन इथे की देर इज नो अदर ज्युएल दॅन बीइंग अ वुमन. सो न स्त्री रत्न समम रत्न, हे सगळ्या स्त्रियांनी रोज कुठेतरी म्हटलं पाहिजे किंवा विचार केला पाहिजे. आपल्याला दिसताना 2 हात असतात
पण अदृश्य अजून 6 हात असतात, त्याच्यामुळे प्रत्येक स्त्रीला अष्टभुजा ती असतेच. तिने कोणीतरी ते सगळे हात वापरत नाही ती, असं असतं. सो आय फील की प्रत्येक स्त्रीच्या ब्रेन मध्ये अशी आहे रचना की शी कॅन डू मल्टीटास्किंग. अनेक विंडोज एका वेळेस ओपन असतात की जेव्हा मी एकीकडे स्वयंपाकात भाजी टाकते तेव्हा माझ्या कानाला फोन असतो आणि मी कुठल्या तरी पेशंटच्या ऑर्डर्सही तेव्हा देत असते, आणि एकीकडे मी जेवणाची तयारीही करत असते, आणि एकीकडे माझ्या एका विंडोमध्ये माझी मुलगी आता येणार आणि तिचं मी अमुक अमुक पुढे लाईन अप करून दिलंय. अशी अनेक उदाहरणं प्रत्येकीच्या आयुष्यामध्ये चाललेली असतात. आणि प्रत्येक स्त्रीने हे आपल्याला कुठेतरी अंडर एस्टिमेट करू नये. आपल्या पोटेन्शियल अनुसार कामाच्या संधी, म्हणजे आपल्या कार्यक्षेत्रात असतील संधी उपलब्ध तर त्या जरूर घ्याव्यात, पण ह्याचा सगळ्याचा कुठेतरी एक बॅलन्स साधता आला पाहिजे. I have experienced even personally as well as with my friends, colleagues, की कामाच्या ओघामध्ये खूप वर्क लाईफ बॅलन्सची एक तारेवरची कसरत असते, पण एक काम करण्याची जी ऊर्जा ह्या मधल्या एज मध्ये असते ती टिकवून धरणंही तितकंच गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी काय, हाऊ टू रेज द स्पिरिट असं तू विचारलंस म्हणून सांगते की ह्याला कुठेतरी एक स्पिरिच्युअल शब्द सगळ्यांनाच आवडतो असं नाही, पण एक आपण असं म्हणूया की मानसिक स्वास्थ्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग ते कुठल्याही मार्गाने तुम्ही मिळवावं, मग ते योगा असेल, तुमचं ध्यान असेल, किंवा ज्याला मी म्हणते मेडिटेशन ते असेल, किंवा व्यायाम असेल, किंवा तुम्ही हेल्दी आहार करत असाल, त्यातनं तुम्ही चांगलं घेत असाल आणि सगळ्या लोकांबरोबर चांगलं राहून पुढे जाणे, असा कुठेतरी वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करता आला पाहिजे. आणि आय थिंक दॅट इज व्हॉट आय वुड लाईक टू टेल एव्हरीबडी. बी व्हॉट यू आर, बी हॅपी विथ what you are, but always strive to improvise. There is always scope for improvement. आणि रोज शिकत राहा, नवीन नवीन अनुभव घेत राहा, रोज जगाकडनं आपल्याला नवीन धडे मिळत असतात, ते घेऊन पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. आळस झटकावून टाका. म्हणजे मी कित्येकदा असे पेशंट्स बघते की त्यांचं, त्या इतक्या हाऊसवाईफ्स असतात, मला हाऊसवाईफ ज्या स्त्रिया असतात त्यांची फार जेलसी होते. तुला होते का माधवी मला माहिती नाही, कारण त्या इतक्या त्यांना कामं असतात घरी, नाही असं नाही, त्या घर मॅनेज करतात. हाऊसवाईफ शब्दापेक्षा दे आर होम मेकर्स. दे आर ऑल्सो व्हेरी बिझी, बट दे हॅव देअर ओन टाइम. तसं आपल्याला नाही काढतात. म्हणजे आम्ही ते तिघी बसलेलं, तसं आम्हाला वेळ काढायचा म्हणजे आठवड्यातनं 2 तास कदाचित मिळतील स्वतःसाठी, असं असतं. पण तुम्ही जे आहात त्याचा पुरेपूर काय म्हणतात त्याच्यामध्ये सुधारणा करायचा प्रयत्न करा, आणि तब्येतीकडे लक्ष द्या आणि कामावरती फोकस करा. Yes. And encourage your daughters also. So the essence of the entire conversation that we had even in the last session आणि आता की हा जो रिलेशनशिप आहे, मॉम डॉटर रिलेशनशिप, हे बॉन्डिंग आपल्याकडनंच ड्राईव्ह करायला लागणार आहे ॲज वी बीइंग मॉम्स, आणि आपल्यालाच रोल मॉडेल बनायचंय त्यांचं. त्यामुळे आपल्यालाच वी ओनली हॅव टू बी कॉन्फिडंट इनफ टू डील विथ ऑल द सिच्युएशन दॅट वी हॅव, आणि आपल्याला बघूनच आपली मुलगी शिकणार आहे. सो तिला राईट एज्युकेशन देणं अबाउट, ॲज अश्विनी मॅडम वॉज राईटली सेइंग, की अबाउट इवन मेडिटेशन फॉर दॅट मॅटर, की त्यांना ध्यान, मेडिटेशन, फोकस, education about all the gynecological issues or the medical issues. At least they should know from the right person की ह्या इश्यूज आहेत, हे गोष्टी आहेत, आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी, या सगळ्या गोष्टींचा जो बॅलन्स आहे तो आईने पहिले साधला पाहिजे, तर ती मुलगी ते बघून ते करणार आहे, आणि त्यानेच तुमच्या दोघींचं जे काही बॉन्डिंग आहे ते सुधारत जाणार आहे आणि ते छान राहणार आहे. त्यामुळे अलोहाच्या टीमने हा एक प्रयत्न होता तुमच्या सगळ्यांपर्यंत हा मॉम डॉटर रिलेशनशिप बद्दलचे सगळे मुद्दे मांडण्याचा. सो थँक्यू सो मच डॉक्टर अश्विनी, डॉक्टर माधवी, अँड थँक्यू एव्हरीवन.
आणि हॅव अ व्हेरी हेल्दी हॅपी वुमेन्स डे टू ऑल. येस, थँक्यू. थँक्यू. थँक्यू.